नमस्कार मंडळी, मी आहे तुमच्यासोबत नरसिंग भुरे, आरोग्य दूत न्यूज. आजची बातमी अतिशय गंभीर आहे आणि प्रत्येक पालक, प्रत्येक तरुण, प्रत्येक विद्यार्थ्यांनी लक्ष देऊन ऐकलं पाहिजे. पाचोरा तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर गंभीर स्वरूपाचा अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्यायिक संहिता 2023 आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असूनही तिला धमक्या देऊन मानसिक दबावाखाली ठेवून दीर्घकाळ त्रास दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच तिचा पाठलाग करणे, विनयभंग करणे, प्रयत्न अशा गंभीर बाबीही तक्रारीत नमूद आहेत. ही घटना काही दिवसाची नाही तर मे ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत वेगवेगळ्या ठिकाणी घडल्याचं समोर आलं आहे. ही बाब समजण्यासाठी खूप मोठा इशारा आहे. पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ दखल घेतली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे आणि सध्या सखोल तपास सुरू आहे. आता अत्यंत महत्वाचा संदेश मुलांसाठी आणि तरुणांसाठी, मुलांनो लक्ष देऊ नका. कुणीही तुम्हाला धमकी देत असेल, फोटो, व्हिडिओ, मेसेजच्या नावाखाली दबाव टाकत असेल, एकटे भेटण्यास भाग पडत असेल किंवा चुकीचा स्पर्श करत असेल, ते कधीच सहन करू नका. ताबडतोब आई वडिलांना सांगा, विश्वास शिक्षकांना सांगा किंवा थेट पोलिसांशी संपर्क करा. लक्षात ठेवा, चूक तुमची नसते. गप्प बसणे हा उपाय नाही. पालकांसाठी आव्हान, पालकांनीही आपल्या मुलांशी संवाद वाढवावा, त्यांच्या मोबाईल वापर लक्षात ठेवावे आणि काही वेगळे वागणे दिसल्यास दुर्लक्ष करू नये. अल्पवयीन मुलावर अत्याचार करणाऱ्यांना कायद्याने कोणतीही माफी नाही. पोक्सो कायदा अत्यंत कडक आहे आणि दोषीवर कठोर कारवाई होणारच. ही बातमी फक्त पाहून सोडू नका, शेअर करा, जागरूकता वाढवा. कारण आज नाही बोललो तर उद्या कोणाच्या घरातही अशी घटना घडू शकते. मी नरसिंग भुरे, आरोग्य दूत न्यूज, सत्य तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. धन्यवाद.